अहिल्यानगर जिल्हा सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे। या प्रक्रियेचा भाग म्हणून सभासद संस्थांच्या प्रतिनिधींचे ठराव 17 जून ते 16 जुलै या कालावधीत मागवण्यात आले, अशी माहिती जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी तथा विभागीय सहनिबंधक संभाजी निकम आणि जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था नगर मंगेश सुरवसे यांनी दिली। या निवडणुकीत मतदान करण्यासाठी ज्या सहकारी संस्था 1 जून 2023 किंवा त्यापूर्वी बँकेच्या सभासद असतील तेच पात्र राहणार आहे। प्राथमिक कृषी पतपुरवठा सहकारी संस्था सोडून इतर सहकारी संस्था थकबाकीत असतील तर अशा संस्था प्रतिनिधींना मतदानाचा अधिकार नसणार आहे। तथापि प्राथमिक कृषी पतपुरवठा संस्था जर थकबाकीत असेल तर अशा संस्थांच्या संचालकांच्या ऐवजी संबंधित संस्थेच्या थकबाकीदार नसलेल्या एखाद्या सदस्याचा प्रतिनिधी म्हणून समावेश करण्यात येणार असल्याबाबतचा ठराव घेता येईल। तसेच ज्या संस्थांच्या बाबतीत 73 क अ 1 ळफ अन्वये कार्यवाही केलेली असल्यास त्या संस्था मतदानासाठी पात्र राहणार नाहीये। बँक सभासद संस्थांचे प्रतिनिधींचे ठराव संस्थेचे मुख्यालय असलेल्या जिल्ह्यातील संबंधित उपसहाय्यक निबंधक सहकारी संस्था यांच्या कार्यालयातील कार्यालयीन वेळेत 17 जून ते 16 जुलै 2026 या कालावधीत सादर करायचे आहे। सभासद संस्थेनं याच कालावधीत प्रतिनिधींचे ठराव घेणं आवश्यक आहे। याबाबतचा सविस्तर तपशील सभासद सहकारी संस्थांना कळवले असल्याचं बँकेच्या वतीनं सांगण्यात आलंय। जिल्हा बँकेच्या 21 संचालक मंडळाच्या जागा असून त्यात 14 जागा या सेवा सोसायटींसाठी आहे। त्यामुळे आता जिल्ह्यातील सहकारातील राजकीय वातावरण ढवळून निघणार आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर।